नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर पासून सुरू होत आहे. याच दिवशी मराठी भाषिकांचा भव्य महामेळावा आयोजित करण्यात आलाय. या महामेळाव्याला प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. दरम्यान मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी महामेळावा घेण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केलाय. धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. दरम्यान आज रविवारी दुपारी मय समितीच्या नेत्यांनी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर जाऊन महामेळावा संदर्भात चाचपणी केली. मात्र पोलीस प्रशासनानं धर्मवीर संभाजी चौक, व्हॅक्सिन डेपो ग्राउंड, लेले मैदान, धर्मवीर संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशा 5 ठिकाणी जमावबंदीचा आदेश जारी केलाय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे यंदाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार बेळगावात मुक्कामी आहे. कुंदा नगरीत उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या काळामध्ये विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 पेक्षा अधिक मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. यातील अनेक मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे. सध्या राज्यात गाजत असलेला उत्तर कर्नाटक विकास, कळसा भांडुरा प्रकल्प, शेतकऱ्यांच्या समस्या असे अनेक मुद्दे यंदाच्या अधिवेशनात चर्चेत येणार आहेत. राज्यात अवकाळी पाऊस झाला, यामुळे शेतीचं मोठं नुकसानही झालंय. या नुकसानीची भरपाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. जन्माला आल्यानंतर अवघ्या 24 तासात मरणाऱ्या नवजात बालकांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. बेळ्ळारी येथील 5 बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच संपूर्ण राज्याला हादरवणारी आणखी एक धक्कादायक माहिती बेळगावमधून समोर आली आहे. बेळगावमध्ये 6 महिन्यात 29 बाळंतिणी आणि 322 नवजात शिशूंचा मृत्यू झालाय. बेळगाव जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 6 महिन्यात 322 बालकांचा मृत्यू झालाय. यापैकी जिल्हा रुग्णालयात 172 बालकांचा मृत्यू झालाय. दर महिन्याला सरासरी 45 ते 50 बाळांचा मृत्यू होतो. उपसागरातून उगम पावलेले फेंगल वादळ पुदुचेरीतून कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. वादळाचा परिणाम परिसरामध्ये जाणवू लागलाय. कडाक्याची थंडी पडली असताना अचानक वातावरणात कमालीचा बदल झाला. कडाक्याची थंडी पूर्णपणे गायब झाली असून उष्मांक वाढल्यानं ढगाळ वातावरण देखील निर्माण झालंय. या परिस्थितीमुळे बेळगाव आणि परिसरात मागील 2 दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सरी कोसळतायत. या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती आहे. वातावरणातील या बदलामुळे पावसाची पुन्हा हजेरी लागणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि दुपारीच पाऊस असं काहीचं चित्र आज रविवारी दिवसभर पाहायला मिळालं. दुपारी 3:30च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरणच होतं. हवामानातील या बदलामुळे नुकत्याच सुरुवात झालेल्या जोरदार थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा फटका तामिळनाडू, पुदुचेरी, कर्नाटकसह दक्षिणेतील अनेक राज्यांना बसलाय. तसेच गुरुवारपासूनच बेळगावात ढगाळ वातावरण कायम आहे. बेळगाव येथे 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान होणारे विधिमंडळ अधिवेशन अनुकरणीय पद्धतीने पार पडणार आहे. गावातील हिवाळी अधिवेशन आदर्श बनवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष युटी खादर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. उद्यापासून कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी दुपारी युटी खादर यांनी सुवर्णसौधला भेट देऊन तेथील अधिवेशन पूर्वतयारीची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की पहिल्या दिवशी सभागृहातील कामकाजापूर्वी मुख्यमंत्री अनुभव मंटप स्मृतीच्या मोठ्या तैलचित्राचे अनावरण करतील. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, जिल्हा प्रभारी मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या महसुलात वाढ व्हावी तसेच थकीत घरपट्टी वसुलीसाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
थकीत घरपट्टी वसुलीसाठी स्वतः मनपा आयुक्त शुभा बी रस्त्यावर उतरल्या असून नोव्हेंबर महिन्यामध्ये 33,59,39,000 रुपये घरपट्टी वसूल झाली आहे. तर एप्रिल 2024 ते 30 नोव्हेंबर या आर्थिक वर्षात एकूण 55,45,53,044 इतकी घरपट्टी वसूल झाली आहे. घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाली आहे. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शासकीय विभागांची वीज बिल थकबाकी वाढली असल्यानं हेस्कॉमनं वसुलीसाठी मोहीम उघडण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे यापुढील काळामध्ये वीज बिल न भरणाऱ्या विभागांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. हेस्कॉमची 4,835 कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे आता वसुलीवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे. थकबाकीचा तपशील मांडत वसुली मोहीम राबवणार असल्याचं स्पष्ट केलं असून त्यामुळे हेस्कॉम प्रशासन 2,640 कोट्यांनी तोट्यात आहे. दरमहा सरासरी 1,595.51 दशलक्ष युनिट विजेसाठी 1,016 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे वसुली होणं ही तितकंच महत्वाचं आहे. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांची विक्रमी आवक झाल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे. काल शनिवारी एकाच दिवसात 3,000 टनाहून अधिक रताळ्यांची आवक झाली. त्यामुळे प्रति क्विंटल 800 ते 1,200 रुपयांना रताळ्यांची विक्री झाल्याचं दिसून आलं. बेळगाव जिल्ह्यामध्ये रताळी आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे दरात घसरण झाल्याचं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितलं. सध्या भात कापणी आणि मळणीची कामे संपली आहेत. त्यातच फेंगल चक्रीवादळामुळे पावसाचं सावट देखील आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास शेतामध्ये रताळी बाद होऊन जातील, म्हणून शेतकऱ्यांनी रताळी काढण्यास गडबड केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याचा नकारात्मक परिणाम हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालाय आणि रताळी आवक मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी दरामध्ये घसरण झाली. बेळगावात उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 5,000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यासह राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. यावेळी काम करत असताना कामाची अनिश्चित वेळ असली तरी बहुतांश पोलिसांना आरोग्य सांभाळावं लागतं. 12 तास ड्युटी असलेल्या पोलिसांना बऱ्याच वेळा 14 तास 16 तास ड्युटी करावी लागते. दिवसभराची ड्युटी झाली तरी बऱ्याच वेळा रात्रपाळीही करावी लागते. अशा परिस्थितीतही त्यांच्या आरोग्याची काळजी बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजश्री पाटील आणि डीएचओ डॉक्टर गडेद यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या काळात पोलिसांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित चेकअप ठेवण्यात आला आहे. उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक हिवाळी अधिवेशनासाठी परिवहनने 54 बसेस उपलब्ध केल्या आहेत. पोलीस बंदोबस्त, आंदोलनकर्ते व इतर कामांसाठी या बसेसचा वापर होणार आहे. दिनांक 9 ते 20 डिसेंबर या काळात अधिवेशनाच्या कामासाठी या बसेस धावणार आहेत. सुवर्ण विधानसौध येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. दरम्यान या काळात पोलीस कर्मचारी, पत्रकार, आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत. शिवाय विविध संघटनांकडून मोर्चे आणि आंदोलन छेडलं जाणार आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी या बसेसचा वापर होणार आहे. मार्कंडेय नगर एपीएमसी बेळगाव येथील स्वयंभू श्री वरद विनायक मंदिराचा कळसारोहण सोहळा व धनलक्ष्मी सरस्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात आणि मंगलमय वातावरणात पार पडली. बऱ्याच वर्षांनी आलेल्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष क्रोधी संवत्सर 1946 श्रवण नक्षत्र या दुर्मिळ मुहूर्तावर कारंजी मठ बेळगावचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण व प्राणप्रतिष्ठापना पार पडली. बैलहोंगल दुर्गा परमेश्वरी मंदिराचे महांतेश स्वामी व संगमेश्वर मंदिराचे पुजारी बसवराज स्वामी संगमेश्वर नगर बेळगाव यांनी पौरोहित्य केले. केएलई रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सानवी डोले या अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकलीला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची कमतरता भासत असल्याने माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन तिला मदतीचा हात दिला. यावेळी सागर पाथरवट, सत्यम कोणेरी, सार्थक जाधव, अपूर्वा चौहान, सुशांत कुरणकर आदी उपस्थित होते.
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी या दिवशी अफजल वद दिनाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृ पितृ इच्छापूर्ती दिन साजरा करण्यात आला। प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे छत्रपती शिवरायांना विधिवत अभिषेक घालून प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर मंत्रोपचाराने आरती करून तालुका प्रमुख परशुराम कोकितकर व विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला। तसेच एका काठीवरती अफजलवादाचे प्रतिकात्मक चित्र लावून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते श्री अंबाबाई देवस्थान इथपर्यंत दौडत हा ध्वज घेऊन जाण्यात आला। त्यानंतर अंबाबाईची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।